पेठ वडगावात महादेव कोळी समाज जोपासतोय जोकमार संस्कृती। वडगाव शहरात जोकमार ही परंपरा जोपासण्याचे काम वडगाव शहरातील महादेव कोळी समाजाच्या वतीने गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू आहे। या संस्कृतीत जोकमार हा पावसाचे आगमन, चांगले पीक आणि गावावरील संकटे दूर करण्यासाठी पूजला जातो असे मानले जाते। मनातील नियोजित काम व्हावे, गावात शांतता समृद्धी नांदावी यासाठी भाविकांकडून नवसही बोलला जातो। वडगाव शहर व परिसरातील भाविकांचा हा श्रद्धेचा व विश्वासाचा विषय ठरला आहे। पेठ वडगाव शहरातील महादेव कोळी समाजाच्या वतीने जपल्या जात असलेल्या जोकमार संस्कृतीची वैशिष्ट्ये अशी आहेत। शिवपार्वतीचा तिसरा पुत्र म्हणून हे लोकदैवत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक भागात पूजले जाते। एका आख्यायिकेनुसार भाद्रपद अष्टमीला कुंभाराच्या घरी जोकमाराचा जन्म होतो। त्याचे पालन पोषण, गावोगावी फिरवणे व आराधना महादेव कोळी समाजाच्या घरी होते, तर पौर्णिमेला परीट समाजाच्या घरी मृत्यू होतो। जोकमार हा दणकट शरीरयष्टी, पिळदार मिशा, कपाळावर भस्म आणि हातात तलवार घेतलेला असतो। तोंडात लोण्याचा गोळा असतो आणि तो वेताच्या बुट्टीत कादुनिंबाच्या पानात बसून फिरवला जातो। गणेशोत्सवानंतर जोकमाराचा सण सुरू होतो। भाविक त्यांचे दर्शन घेतात आणि पुजारी महिलांना शिदा देतात। गणेशोत्सवानंतर जोकमाराचा सण सुरू होतो। भाविक त्याचे दर्शन घेतात आणि पुजारी महिलांना शिदा देतात। या परंपरेमध्ये जोकमारकडे पाऊस चांगला पडावा, पिके चांगली यावीत आणि गावावर कोणतीही संकटे येऊ नये, घरोघरी आनंद नांदावा अशी भाविकांकडून प्रार्थना केली जाते। आपले एखादे नियोजित काम लवकर व्हावे यासाठी भाविकांकडून नवस केला जातो। लोकांचा विश्वास आहे, कितीही दुष्काळ असला तरी जोकमार आल्यावर हमखास पाऊस पडतो। जोकमार हा वडगाव परिसरातील लोकांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे। वडगाव शहरात जोकमार मूर्ती घरोघरी नेण्याचे काम महादेव कोळी समाजाच्या रंजना राजाराम कोळी, मंगल आनंदा कोळी, छाया अनिल कोळी, मंगल रंगराव कोळी यांनी पार पाडले। भाविकांनी या जोकमाराचे दर्शन घेऊन आपला नवस केला तर गावात शांतता समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना केली।